श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे, माणूस आहे माणूस आहे। माणुसकीची भीक नको, हक्कावा हक्कावा। लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे। कमाने वाला आएगा लूटने वाला जाएगा। अरे इनकी मनमानी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं या चलेगी। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खालती डोक्यावरती पाय। श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे, माणूस आहे माणूस आहे। माणुसकीची भीक नको, हक्कावा हक्कावा। लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे। जिंदाबाद 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 जिंदाबाद। कैसी आजादी है, ये कैसी आजादी है, आजादी है। बैरागीचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय। बैरागीचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। यापुढे तुम्ही आले ना महिला सगळ्या आल्या. तुम्हाला या लोकांकडे तुम्हाला किंमत आहे, पहिली गोष्ट ती लक्षात घ्या। काय आपल्या मागण्या आहेत संघटनेच्या माध्यमातून? गेले महिनाभर आम्ही या भूमी अभिलेख कार्यालयाच्या जे कोणी वरिष्ठ त्यांचे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही संपर्कात होतो। 2 फेब्रुवारी 2024ला श्रमजीवी संघटनेने मोठ्या प्रमाणावर जो काही संघर्ष करून गावठाणाचा विषय मार्गी लावला, या गावठाणाच्या विषयासंदर्भात जे काही त्या प्रस्तावाला लागणारे जे कागद होते, हे कागद घेण्यासाठी आम्ही वारंवार यांच्याकडे येत होतो, किमान नकाशे तरी किमान आम्हाला त्या प्रकरणाला मिळावेत। परंतु इथं आल्यानंतर आम्ही 2-2 तास बाहेर आम्ही बसून राहायचो। बाहेर बसून राहिल्यानंतर जे दलाल कोणी यायचे ते आतमध्ये जायचे, सर्व पेपर घेऊन यायचे। वारंवार आम्ही अर्ज विनंत्या करून पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला काही पेपर नाही मिळाले। म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यालयामध्ये नेमकं चाललंय काय की मोजणीसाठी जर कोणी अर्ज करत असेल तर त्याच्या मोजणीच्या अर्जाला उत्तर देण्याऐवजी ही लोक त्यांना मोजणी करून घेण्यासाठी स्वतःचं वाहन घेऊन या अशा पद्धतीने सूचना केल्या जायच्या। जे काही पेपर या कार्यालयातून आपल्याला घ्यायचे असतील ते कुठेतरी एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन तिथून तुम्ही ते घ्या, त्याला वेगळे पैसे द्या। तो पेपर आणल्यानंतर इथं आम्हाला वेगळे चलन भरायला लागायचं लाईनीत उभं राहून। या सर्व गोष्टींची विचारणा करण्यासाठी आम्ही आज या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये इथं आलोय। शिवाय ज्या एखाद्या खातेदाराने एखादा नक्कल मिळावी म्हणून अर्ज केला जर असेल तर नागरिकांची सनद किंवा दप्तर सेवा हमी कायदा जो आहे, हा सेवा हमी कायदा 1 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला तो पेपर मिळाला पाहिजे, त्याला ती नक्कल मिळाली पाहिजे। परंतु 1 महिन्याचा अवधी जाऊन सुद्धा संबंधितांना त्याच्या नकला मिळत नाही। मग जर तुम्ही सेवा हमी कायद्याचा वापर करता तर ज्या अधिकारी कर्मचाऱ्याने तो पेपर दिला नाही त्याच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे तुम्ही काय कारवाई करणार, हा प्रश्न विचारण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आलेलो आहोत।